आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. कर्मचाऱ्यांना विशेष वाहतूक भत्ता वाढीची आशा. शहरी ग्रामीण भेद न करता सरसकट 5,400 रुपये भत्ता देण्याची मागणी. मुंबई दिनांक 8 जून 2026. राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी विशेष वाहतूक भत्ता एकसमान करण्याच्या दिशेने महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असेल नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने वित्त विभागाला पत्र पाठवून शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये असलेला भेद दूर करून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना सरसकट रुपये 5,400 विशेष वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत नियमोचित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे कक्ष अधिकारी प्रदीप खडसे यांनी 5 जून 2026 रोजी वित्त विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. या पत्रामुळे राज्यातील हजारो दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली होती बैठक. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 1 डिसेंबर 2025 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. बैठकीतील चर्चेत इतिवृत्त तयार करण्यात आले असून त्यातील मुद्दा क्रमांक 4 विशेष लक्षवेधी ठरला आहे. या मुद्द्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष वाहतूक भत्त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागानुसार असलेला फरक रद्द करून सर्वांना समान दराने भत्ता देण्याची मागणी करण्यात आली होती. शहरी ग्रामीण भेदामुळे नाराजी. सध्या विशेष वाहतूक भत्त्याच्या बाबतीत विविध शहरांच्या वर्गवारीनुसार किंवा कार्यस्थळाच्या स्थानानुसार वेगवेगळे दर लागू होतात. मात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी, अतिरिक्त खर्च आणि विशेष वाहतूक सुविधाची गरज ही शहरी तसेच ग्रामीण भागात सारखीच असल्याचे कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे. याच कारणामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कार्यस्थळाच्या ठिकाणावरून भेदभाव न करता समान विशेष वाहतूक भत्ता देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. संघटनाने यासाठी केंद्र शासनाच्या काही निर्णयाचाही दाखला दिला आहे. वित्त विभागाकडे निर्णयाची जबाबदारी. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने वित्त विभागाला पाठवलेल्या पत्रात या विषयावर आवश्यक नियम व आर्थिक परिणामाचा विचार करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती संबंधित कर्मचारी संघटना आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाला कळविण्याचेही नमूद करण्यात आले आहे. हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ. राज्य शासनाने ही मागणी मान्य केल्यास विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर प्रवासासाठी होणारा अतिरिक्त खर्च कमी करण्यास मदत होणार असून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणीही काही प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कर्मचारी संघटनाची सकारात्मक प्रतिक्रिया. दिव्यांग कर्मचारी संघटनांनी या पत्रव्यवहाराचे स्वागत केले असून शासनाने याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. विशेष वाहतूक भत्ता हा दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नसून त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अतिरिक्त खर्चाची भरपाई असल्याने तो सर्वांना समान दराने मिळणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. आता या प्रस्तावावर वित्त विभाग काय निर्णय घेतो याकडे राज्यातील दिव्यांग कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे. जर प्रस्तावास मंजुरी मिळाली तर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 5 जून 2026चा महत्त्वपूर्ण परिपत्रक. लवकर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. वित्त विभाग घेणार निर्णय. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.